दिला पाहिजे ना, त्यांना जागा भाड्याने दिलेले आहे. खरेदी चालू केली पाहिजे बा सर्वांनी, चालू केली पाहिजे. एकदम बरोबर. खरेदीदार झाला म्हणजे मग शेतकऱ्यांना बी नाही मिळालं ना. एकदम बरोबर आहे. त्याची झाली नाही होणार. बरोबर. आता या भावात काय वसूल होणार आहे तुमचे? 200-200 रुपयात मागू राहिले. 1 लाख रुपये खर्च चालू झाले. बरोबर बरोबर. तेच ना. कोणती व्हरायटी आणलेली दादा तुम्ही? आरेमान आहे ना? आरेमान. दादा तुमची पण आरेमान. आरेमान. काही पावत्या वगैरे दिल्याच का नाही का फक्त मागून गेले? खाली नाही करत नाही का? राम राम मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज 20 ऑगस्ट 2024 आपण आलेलो पिंपळगाव बसमध्ये टोमॅटो मार्केट येथे. आपला पहिलेचाही व्हिडिओ आपण टाकलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला. त्यासोबतच मित्रांनो, आता आपण बघूया की आत्ता बाजारभावात काही बदल झाला की नाही. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला. काही प्रश्न असेल तर कॉमेंट करत चला. यूट्यूबवर बघत असेल तर चॅनलला लक्षात ठेवून सबस्क्राईब करून घ्या. फेसबुकवर बघत असेल तर पेजला फॉलो करून घ्या. आणि काही प्रश्न असतील तर कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. आता आवक बघू शकता मित्रांनो. आणि आवक जर म्हणायला गेलं तर आत्तापर्यंत 100 ते 150 गाड्या दिसत आहेत आपल्याला इथे. दुपारच्या बाजारभावापेक्षा आत्ता काही बदल झाला आहे का नाही संध्याकाळीच्या बाजारभावामध्ये? चला तर बघूया मित्रांनो. इकडं आरेमान बघायला भेटते आपल्याला. आता आपण दादालाच विचारूया. नमस्कार दादा. नमस्कार. काय काही भेटला की नाही अजून भाव? काय नाही, गेलो 350 पण काय त्यांनी घेतलं नाही, परत आलो. कशासाठी घेतलं होतं? लोकल का गुवाहाटी? त्यांनी गुवाहाटीसाठी घेतला होता. हां. 350 पाऊस दिली. 350ची. काय मग तिकडे जाऊन काय झालं? तिकडे जाऊन ते 200 आणि 250 रुपये म्हणायला लागले. 200-250. म्हणजे जो बाजारभाव आहे तो इकडेच द्यायला पाहिजे होता बा त्यांनी. गुवाहाटीसाठी घ्या नाही तर लोकलसाठी. कुठला माल आहे आपला? विचारून घेतलं मला, लोकलसाठी नाही तर गुवाहाटीसाठी. काय असं नाही म्हणे, आम्हाला लोकल पण चालेल गुवाहाटी पण चालेल. हां का? मग आता काही अजून? लोकल सरळ पाऊस दिली 350. हां हां हां. तिकडे आम्हाला बोलले का गुवाहाटी माल लागतो असतो. बरोबर बरोबर. अजून कोणी दिला की नाही भाऊ? अजून काही नाही, अजून कोणी दिलं नाही. नाहीच का? कुठला माल आहे आपला? चांदवड पर्यंत. लागवड वगैरे आहे ना अजून? हो, लागवड आहे. आहे ना? बरं आहे. चला धन्यवाद. दोन नंबर गली खाली करके आना कॉम्प्लेक्स, 4 नंबर कॉम्प्लेक्स के सामने खालच्या साईडला पहिली खाली करके आना तू तो. अरे 4 नंबर कॉम्प्लेक्स के सामने आदमी जा हो, रहा ते कांदा मार्केट होतं ना. हाँ वही 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 पहिलीच ये देखो आदमी जाएगा वो। जा कब भी नहीं लगाया हूँ सर. नहीं है बाबू, बाजार तेरे को लगा रहा हूँ. भाई फिर गया तो फिर नहीं बोलूंगा. एक भी पैसा कम किया तो बोलने का. मेरे को माल ऐसा निकलना चाहिए. 20 किलो पाहिजे मुझ के. जा ये चल, मैं तेरा 50 करता हूँ, इससे कम नहीं होगा. जा जाना है तो अब नीचे तो फाड़ दे. हाँ आदमी जा रहा मेरे साथ बोल जा रहा. 250 रुपयात शाहू. बोल जवाब दे हमको. हाँ या ना. नाराज नहीं है. याचं खाली झालं बाहेर करा म्हणून. नहीं है बाबू, बाजार नहीं. तेरी मतलब से फाड़ दे. कुठला माल होता दादा? मरड. काय दिलं दादांनी? 250 मागताय. 250. आणि तुमची काय अपेक्षा होती? 80 माग. 280. काय शाहू का? शाहू. आणि आरेमानला दिला की नाही कोणी अजून? नाही का? आता झाले गाडी. 45 है ना. 45 है ना. आरेमान ही. 45 क्या लगो इसका बोल. इसका भी बोल. ओए इसका भी बोल. ये कितनी है? ये 100 कितनी है? इसका 80 कर दो, उसका भी 250 कर दो. नहीं होगा 250. उसकी ताकत ही नहीं है. 200 के अंदर की ताकत है. क्या लोकल के लिए क्या सेठ जी? हैं? लोकल के लिए ले रहे हैं या नहीं, गुवाहाटी? मेरा जयपुर जाएगा. जयपुर. राजस्थान. अच्छा. उसकी तो मेरी ताकत भी नहीं है भाई. तेरी इच्छा हो तो है. 5 वाजेची मंडीच्या मधली परिस्थिती मित्रांनो. आवक वाढताना दिसते आपल्याला. परत एकदा आरेमान बघायला भेटते मित्रांनो इथं आपल्याला. नमस्कार दादा. काय नाव तुमचं? कुठला माल आहे आपला? सटाण्याचा. काही पावती वगैरे दिली की नाही अजून? दिली होती 200 200 नी. आणि तुम्ही काय, तुमची काय अपेक्षा? 251ची. डायरेक्ट खाली व्हायची पाहिजे बा. बरं 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 बरं. आता काय आज तर थोडं बाजारभाव कालपासूनच थोडा डाऊन झालेला आहे बा. तेच ना ते. अजून काही लागवड वगैरे आहे का नाही? 2 टप्प्यांनी लागवड आहे ना. कितवा तोडा आहे? याच्या पहिलेच काय भाव गेला होता? याच्या पहिलेचा 351. बरं चला, बाजारभाव वाढो लवकरात लवकर, ही आमची अपेक्षा आहे. खरं तर धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव तुमचं? देवदास उर्ली पाटील. गाव? नारायणगाव. नारायणगाव. काय म्हणता बोला?
अहो, भाव नाही राहिले एवढ्या लांबून आल्यानंतर आता जर समजा 200-150 रुपयाला आणि आत्ता गाडी तिकडं न्यायची पुन्हा ते तिरंगा झाला असं झालं तर झालं व्यापारी जास्त होऊन जातात. बरोबर आहे बरोबर त्या आहे. कारणानं आहे ना शेतकऱ्याला एवढं भेटीच धरलेलं आहे हा. तर शासनाने तो विचार केला पाहिजे का जेवढी शेतकऱ्यांनी टमाटे पिकवलेले टमाट्यावरती काहीतरी कांद्यासारखं त्यांनी प्रयोजन केलं पाहिजे. बरोबर. गुवाहाटी चालू असल्या कारणानं व्यापारी काय म्हणतोय गुवाहाटी चालू असल्या कारणानं बाजारभाव कमी कमी पण बरोबर. आता आपल्या पिंपळगाव बाजारमध्ये हजारो व्यापारी यायचे तर अर्धे व्यापारी अजून खरेदी चालू नाही. नाही केली बरोबर नाही केली. प्रशासनानं त्यावरती चांगल्या पद्धतीनं व्यापाऱ्यांना- नियोजन केलं पाहिजे. हा, नियोजन व्यापाऱ्यांना केलं पाहिजे. सूचना केल्या पाहिजे आणि बरोबर, बरोबर. उतरवले पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यांना 2 रुपये भेटतील. बरोबर आज आहे. एवढ्या दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांना माल पिकावून खर्च निघत नाही तुमचा, खर्चही निघत नाही. आणि एकदम बरोबर आहे. आज जर समजा आता एखाद्या व्यापाऱ्याने पाहिला का थोडासा तिरंगा आहे म्हणे बरोबर त्याच्यासाठी 2200-2500 रुपये औषध शेतकऱ्याला घ्यावा लागू राहिले आणि इथं काय भाव बरोबर. 150 रुपयाने खाली होतोय. एकदम बरोबर. 65 आणि 70 हा का 65 आणि 70 रुपये तेच ना. 65 आणि 70 किलोमीटर जटाला आम्ही कांदे पिकत हा. जटाला कांदे इकडे 600 रुपये बरोबर. आणि जटाला आम्ही टमाटे पिकत टमाटे इकडे 100 रुपये. आता आम्ही जेवढ्यांना विचारलं ना काय कारण आहे भाऊ बाजारभाव कमी व्हायचा सगळेजण म्हणे बँगलोरला चालू आहे म्हणे अजून मार्केट बँगलोरला नाही, कमी हा भाव. व्यापाऱ्यांचा फंडा झाला. बरोबर. हा व्यापाऱ्यांचा फंडा झाला बँगलोर चालू असल्या कारणानं पण महाराष्ट्र सरकारनं त्याच्यावरती काहीतरी केलं केलं पाहिजे, केलं पाहिजे. 100% केलं पाहिजे, 100%. सभापती साहेबांनी यांनी काही केलं पाहिजे का इथल्या आपल्या येते करून घेते शेतकरीच बरोबर आहे बरोबर. तेच आहे ना तेच आहे दुसरं काय होऊ राहिलं. प्रशासनानं आता ह्या 40 रुपये कॅरेट मागितलं बस- 40 रुपये भाडं आहे. एकदम बरोबर आहे. पिंपळगावच्या मार्केटमध्ये किमान 800 ते 1000 व्यापारी खरेदी करत राहत्या. बरोबर. आज 25% व्यापारी उतरलेले नाही. बरोबर मग आहे. यांनी नोटीस दिल्या पाहिजे ना त्यांना जागा भाड्याने दिलेलं आहे. खरेदी चालू केली पाहिजे बा खरेदी सर्वांनी चालू त्यांनी. केली पाहिजे म्हणजे एकदम मग बरोबर खरेदीदार झाला म्हणजे मग शेतकऱ्यांना बी नाही मिळालं ना. एकदम बरोबर आहे. परिस्थिती त्याची झाली. अशी गोष्ट एखाद्या 80 ते 90,000 खर्च होईल पण तेवढी सुरू वसूल होणार. नाही होणार बरोबर. आता या भावात काय वसूल होणार आहे तुमचे 200-200 रुपयात मागू राहिले 1 लाख रुपये खर्च आहे. चालू झाल्या. बरोबर पडला बरोबर तर आम्ही पटकन औषध मारितो. तेच ना. डाग नाही पडून म्हणून हीड आला तर कोणती व्हरायटी आणलेली दादा तुम्ही आरेमान आहे ना आरेमान दादा तुमची पण आरेमान आरेमान काही पावत्या वगैरे दिल्याच का नाही का फक्त मागून गेलं हा खाली नाही करत. नाही का हा का खाली करायला येते तिकडे. नाही लक्ष दिलं पाहिजे याच्यावर बरोबर आहे. हे बघा, वणी मार्केट एक मिनिट वणी मार्केटला निलाव पद्धती हा इथं सुद्धा आहे ना त्या पद्धतीनं प्रशासनानं काय करायला पाहिजे बरोबर आहे, बरोबर. कमिटीनं कर्मचारी नेमून निलाव पद्धतीनं तिथं खाली झाली पाहिजे. हा. प्रशासनाचा या व्यापाऱ्यांवरती नाही तो वचकच राहिलेला नाही. बरोबर बरोबर एवढ्या लांबून आता समजा नाशिक जिल्ह्यातले नांदगाव तालुक्यातून माल आलेला आहे. नाही काहीतरी नियोजन केलं पाहिजे याच्याबद्दल एकदम बरोबर आहे. बरोबर शेतकरी येते शेतकरी तोच विषय बरोबर आहे. चला धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्हाला. नियोजन करावं काहीतरी. ओके 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 दादा नक्की नक्की दादा धन्यवाद हा. मित्रांनो इकडे परत आरेमान बघायला भेटते आपल्याला बघूया आता. नमस्कार दादा नमस्कार काय नाव नानासाहेब गाव तळेगाव काही दिलं की नाही बाजारभाव अजून काही 200 मागू राहिले 200 नी काय अपेक्षा आहे तुमच्या आमच्या अपेक्षा आहे 300 300-250 भाव डायरेक्ट खाली व्हायचा भाव दिला पाहिजे तेच बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. अजून काही लागवड वगैरे आहे का नाही लागवडी आहे पण मासेच नाही. आता जेवढं ऐकलं ना तेवढं सगळं बँगलोरचंच कारण सांगू राहिले का बँगलोरला आपल्यापेक्षा स्वस्त माल भेटतो म्हणून सगळे व्यापारी तिकडे आहे बुवा असं. आपल्या इकडं नाही आहे तेच ना तुमचं काही निघाणाच बा खर्च पाणी काहीच सुटा ना. बरोबर आहे बरोबर आहे. झालं पाहिजे लवकरात लवकर वाढव हीच अपेक्षा आहे आमची पण आता. 11 लाख 6 लाख रुपये खर्च बरं नाही खर्च तर आहेच ना तुमचं काही विषय औषधं मानणी हे सगळं असं राहतच का. चला धन्यवाद हा दादा धन्यवाद. हे अरे माने ते आता तुम्ही वाढवा लावल्यावर कमी होईल नाही तर 250 पावती पण नाही होत. बिना पावतीचे जातात त्या हा तुम्ही त्याच्यावर एवढे घ्याल ते कमी कमी लोकलसाठी घेऊ राहिले का दादा गुवाहाटी चालून जाईल गुवाहाटी चालून जाईल. काय दिली भाऊ ते तुम्ही 250 रुपये सांगा 250 आणि दादा किती मानताय 281 असं याच्यामुळं ना मग व्यापारी बळच पावती वाढवी द्या आमची मनाची समाधानी होती ना. काही उपयोग नाही त्याचा. त्यापेक्षा जी खाली व्हायची तीच घेऊन टाका ना त्यांनाही ताण नाही तुम्हालाही ताण नाही. मी तुम्हाला काय म्हणतो पावती नका देऊ. ते डायरेक्ट गॅरंटी घेऊ राहिले ना पावती नका घेऊ जर 250 पेक्षा कमी जर झाले अहो, नाही होणार.
हा बरं का तुम्ही म्हणशाल 300 आपण चिडले संदीप भाऊ खरंच आहे का आपलं काम कसं ऐका त्याला माहिती पावती देतो मी तुला हे लागेल तिथं जाऊन खाली कर जरी लागतोय मोठा शेकता घेऊन परत ये. आणि ते जर एवढे म्हणून राहिले तर घेऊन टाका जर तुम्हाला परवडत असेल घेऊन टाका कुठला माल आहे बाबा आपला चिंचखेडचा अजून लागवड आहे का नाही आहे ना तिसरा कुठं आहे का याच्या पहिलेच काय भाव गेला होता का हो दादा याच्या पहिलेच काय भाव गेला होता आपला 301 रुपये बरं झालं आता थोडी घसरण झाली बघ कालपासून बाजारभाव बरं 3 नंबरला पहिला धन्यवाद हा बाबा